तर गाईस तुम्ही जसं की बघितलं पार्ट 1 मध्ये आम्ही आलेलो अलिबागला. तर आता आम्ही सगळं खाऊन पिऊन मस्त बीचवरती जाण्यासाठी सगळे रेडी होत आहे आणि आज आम्ही सेलिब्रेट करणार आहोत समूचा बर्थडे. बिस्किट खात ते लोक आणि आमची इथं आमची चालली आवरावरी. बघू शकता तुम्ही अशी आवरावरी चालली. आम्ही आता जाणार आहे बीच वरती. बाई बाई बाई. आणि गाईज बघू शकता मी पण मस्त अशी वेळी झाली आहे. फायनली आता आम्ही मस्तपैकी रेडी झालोय आणि रेडी होऊन आम्ही सगळेजण चाललोय आता बीच वरती. बघू शकता सगळे कसे रेडी झाले छान. सगळे दिसा रे लवकर. दिसतच नाही कोणी. तर गाईज छान असं रेडी होऊन आता आम्ही चाललोय बीच वरती. मस्तपैकी समूचा बड्डे करायचा आहे आम्हाला आणि बड्डे करून माझं प्री बड्डे फोटो काढेल आम्ही जरा आणि आसमीचे पोस्ट बड्डे फोटोज क्लिक करेल आणि मस्त असं बीचवरती एन्जॉय करेल आणि छान फोटोज वगैरे काढेल. आणि बघा अशी मस्त रेडी झाली आणि हा आहे माझा आउटफिट. खुशाल हे असे क्रॉक्स घातले. सो गाईज आम्ही पोहोचलो आहे वर्सोली बीचला आणि तर गाईज मस्तपैकी आम्ही पोहोचलोय आता वर्सोली बीचला. बघू शकतो इकडे आहे बीच आणि आम्ही पोहोचलोय. मग फोटो सेशन वगैरे झाल्यावरती मस्त असा सनसेट होत होता आणि इतका सुंदर व्ह्यू येत होता की मस्त. मग सुरू झाली पाण्यामध्ये मस्त असं आमची मस्ती. थोड्या वेळ आतमध्ये पाण्यामध्ये जाऊन आल्यावर परत आम्ही डिप्सला घेऊन गेलो. आणि मग फायनली सन झाला सेट आणि सगळीकडे असा नजारा दिसत होता. तर गाईज फायनली खूप छान आम्ही फोटोज वगैरे काढले याच्यामध्ये आणि हा मस्त असं सनसेट झाला आहे आणि खूप छान असं फोटोशूट वगैरे केलं आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही आलो सन होता आणि खूप छान सनच्या एकदम म्हणजे काय म्हणतात त्याच्या फ्लॅशेसमध्ये उन्हामध्ये खूप छान फोटोज काढले आम्ही. आणि आता आम्ही सनसेट पाहतोय. सनसेटमध्ये पण खूप छान फोटोज आहेत. अजून फोटोज काढणार तुम्ही पण विजिट करा वर्सोली बीचला. खूप छान बीच आहे आणि आम्ही छान मजा करतो. It's called as beauty field. The beauty. This vlog मध्ये
गाईज फायनली आमचं सगळं आजचा दिवस खूप छान झालाय. केस तर बीचवर केस अख्खे अवतार झालाय आणि खूप छान असं आमचं सगळं उरकलंय आमचं बीचवरचं. आता आम्ही चाललोय घरी आणि मग फ्रेश होऊन जेवण करायला जाणार आहे मस्तपैकी. आणि बघू शकता असं हे बघा लोक खूप सारे 100-150 नाही 1000 फोटोज काढलेले आहेत. फोन डेड झालेला आहे आणि अशा प्रकारे चाललंय परत. हो आम्ही आता रिटर्न चाललो आहे बघू शकता. स्ट्रीट्स ऑफ अलिबाग. एवढं छान वाटतंय ना इथं. हो अगदीच चल बघा चल हे खा. तर गाईज बघू शकता हे असे छान असे लोणावळ्याचे स्ट्रीट. लोणावळ्याचे स्ट्रीट. शाबाश बेटा बहुत बढिया. आणि जिथून आम्ही आता चालत चाललोय मस्तपैकी आणि खूप छान वाटतंय की इथे जरा आम्ही वॉकिंग पण चाललोय फिरतोय अलिबाग वॉकिंग मध्ये. हे एक मंदिर आहे मस्त असं इथे. तुम्ही पण लवकरच अलिबागला व्हिजिट करा. गाईज बघू शकता तुम्ही हे आहे अलिबागचे स्ट्रीट्स आणि इथून आम्ही छान असं वॉकिंग करत अलिबाग फिरतोय अजून म्हणून खूप छान वाटतंय. आणि आता ह्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून जाणार आहे अलिबाग बीचला. सो गाईज आता मस्तपैकी असं फ्रेश होऊन अंघोळ वगैरे करून केस धुवून छानपैकी असं रेडी होऊन आता आम्ही चाललोय पवारच्या दुसऱ्या घरी जेवण करायला. तिथे जेवण करणार मस्तपैकी आणि मग थोडंसं रेस्ट करून इथं घरी येऊन परत रेस्ट करून परत आम्ही बीचवरती जाणार आहे अलिबाग बीचवरती. तेव्हाला नाही बीच घरी घेऊन जायचं. हे खूप मोठं आहे रे. हो ते किती मस्त आहे. असे खूप तऱ्हेचे व्हरायटीज आहेत इथे. ह्या शॉपचं नाव काय पवार? शाउट आउट दे. अंबिका डू विजिट अंबिका. अंडर माय हाऊस. अथर्व सोसायटी. खूप आवडलं मला. खूप असं क्यूट गोष्टी मला लय काय घ्यायचे पण नाही घेऊ शकत. जेव्हा लहान मुलाला त्याचं दिसतं सगळं खेळायच्या गोष्टी हॅपी खेळणं आवडलं इथली गोष्ट. पण मग त्याच्यासाठी मी इथं अलिबागचा बीच मला बॉटल घेऊन जायचं पण बॉटल घेऊन काय शकता गाईज. हा आहे मस्त संध्याकाळचा मेनू. असे सगळे बसलेत आणि अंड आणि बिर्याणी चिकन बिर्याणी आणि हे आहे बटाट्याची भजी आहे कांद्याची भजी. गाईज ही आहे राजूरची डोरा आणि ही आहे अलिबागची डोरा. आणि बघा हा ना ते दोघी डोरांना हा ना काही एक्सप्लोरर नाही आहेत. एकदम खडमडी आहे ही. तर एक्सप्लोरर नाही तर अपोजिट आहे. एक्सप्लोररची उलटी. सो गाईज आता आमचं झालंय जेवण वगैरे सगळं झालंय. मस्त बिर्याणी खाल्ली आम्ही, अंड खाल्लंय, भजी खाल्ली, कांदा भजी खाल्ली, बटाटा भजी खाल्ली आहे. आणि आता खूप मस्त असं जेवण करून शतपावली करत 10 मिनिटाच्या अंतरावरती अलिबाग बीच आहे. आम्ही अलिबाग बीचवरती चाललो आहे आणि तिथे जाऊन आम्ही मस्त मटका कुल्फी खाणार आहे आणि अजून बीच असं निवांतपणे बघत बसणार आहे आम्ही. आम्हाला खूप छान वाटणार. तर आता आम्ही चाललो आहे तिकडं वॉक करत अलिबागच्या स्ट्रीट्सवरून. तर मग बघा तुम्ही पुढे. तर गाईज हे आहे एंट्री ऑफ अलिबाग बीच. बघू शकता तुम्ही. आता अंधार पडलाय त्याच्यामुळे जरा आमच्या कॅमेरा क्वालिटी बिघडली पण समजून घ्या थोडं. मला पण अजून एक द्या. अलिबाग स्पेशल मटका कुल्फी. मडका कुल्फी नाही माझी आहे. अलिबाग स्पेशल मटका कुल्फी एक्झॅक्ट अलिबाग बीच समोर आणि हे लोक खात आहे. पहिल्यांदा बघितली अशी मटका छान आहे. मग तुम्हाला कशी वाटली? मी पण आहे.
हा आहे अलिबाग बीचचा नाईट व्ह्यू. सगळीकडे बीचवरती बोट्स वगैरे लावून ठेवलेले त्यांनी, जे की दिवसभर खूप आतमध्ये पाण्यामध्ये असतात, ते किनाऱ्याला लावून ठेवलेले होते. खूप सारे बोट्स होते तिथे. तर गाईज रात्रीचे वाजलेत 10:30 पावणे 11 झाले ते, आणि आम्ही आलो आहोत अलिबाग बीचवरती. आणि आम्हाला खूप छान असं मज्जा वाटते आहे बीचवरती आलो. आता आम्ही आईस्क्रीम खाल्ली. आता थोडंसं इथं वॉक करणार आहे आम्ही, आणि वॉक झाल्यावरती थोडंसं थांबून मग आम्ही जाईल घरी. आता वाढते बघ समूह. मग मला भीती वाटते रात्रीची इथे. वाव, उद्या सगळं असेल ना गं तेरू. सगळं असतं तिकडं. खूप पुढं असं शार्क इथं नसतं. इथले डोगेश बाई खूप जोमात आहेत बरं का, बघा बघू शकता तुम्ही. आणि हा आहे इथला रणगाडा, म्हणजेच हे बघू शकता तुम्ही. अलिबाग बीचला खूप वर्षांचा स्वातंत्र्यवीरांचा इतिहास लाभला आहे. तो इतिहास आपण नंतर जाणून घेऊ. गाईज हे बघू शकता, आम्हाला अलिबागमध्ये काय सापडले, चुंबकीय वेधशाळा. हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे कुठली तरी मॅग्नेटिक काहीतरी असेल, पण आम्हाला नवीन शोध लागलाय अलिबागमध्ये. न्यूज. गाईज आत्ताचे वाजलेत 11:15 आणि आम्ही फिरतोय लोणावळा. सॉरी गाईज, लोणावळ्यामध्ये इतकं राहायची सवय झाली आहे, फिरायची सवय झाली की सारखं लोणावळाच येते. पण आम्ही सध्या अलिबागमध्ये, आणि आम्ही अलिबागच्या रस्त्यांवरती आता 11:30 वाजता फिरतोय. आणि खूप आम्हाला आता खूप मोठी गॉसिप बघायला भेटली. गॉसिप नाही म्हणता येणार, असं टी भेटली. टी त्याच्यासोबत बिस्किट पण भेटले आम्हाला. म्हणजे विश्वास झाला की तिथं खूप मोठा राडा बघायला भेटला आम्हाला. नको मग ते खूप होईल ना. तर आम्हाला खूप मोठा राडा बघायला भेटला आता अलिबागच्या स्ट्रीट्सवरती. मज्जा आली आम्हाला बघायला. आणि मग तिथं अजून लोक आलेले. मग ते आता असं होणार की आता राडा होणार, पोरं नाही ऐकणार, असं विषय होणार तिथं. तर गाईज फायनली आज आमचा अलिबागमधला फर्स्ट डे संपलाय. खूप आम्ही मस्त एन्जॉय केला, बीचला गेलो, खूप काय काय गोष्टी केल्या, सगळं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि उद्या आहे आमचा डे 2 इन अलिबाग. तर भेटूया आपण उद्या, आणि आजचा डे इथेच संपतो.